लोकसभा निवडणुकीची संपूर्ण राज्यात रणधुमाळी पेटली आहे। महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात शड्डू ठोकून सज्ज झाले आहेत। जागांचे फॉर्म्युले, उमेदवारांच्या घोषणा यांनी निवडणुकांचा चांगलाच माहोल तयार झालाय। मात्र सगळ्यात राज ठाकरे आणि त्यांची मनसे काय भूमिका घेणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे। आज मनसेचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित गुढीपाडवा मेळावा होणार आहे। आजच्या मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करू असं राज ठाकरेंनी याआधीच वर्धापन दिन मेळाव्यात म्हटलंय। त्यामुळे शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे डोळे आणि कान लागले आहेत। राज ठाकरेंची मधल्या काळातली महायुतीशी वाढलेली जवळीक, महायुतीच्या नेत्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी लावलेली हजेरी आणि राज ठाकरेंची दिल्लीवारी यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का याची उत्सुकता आहे। मात्र गेल्या काही दिवसात चर्चेच्या या फेऱ्या सुद्धा थंडावल्याची बातमी एबीपी माझाने दिली होती। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे कोणती भूमिका घेतात? राज ठाकरे महायुतीच्या गाडीला आपलं इंजिन जोडतात की राज ठाकरे एकला चलोरेची भूमिका घेतात? याकडे सर्व राज्याचं लक्ष लागतं। आणि जिथे राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे त्या शिवाजी पार्क मधून आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे सुद्धा आहेत। गणेश, सौरभ, माझ्यासोबत संदीप देशपांडे आणि अभिजित पांडसे आहेत। अभिजित पांडसे, तुम्ही हा आय कार्ड घातला, आय कार्डमध्ये पण हा भगवा रंग आहे, महायुतीचे संकेत आहेत असं दिसतं मला। भगवा रंग आय कार्डवरती भगवा रंग, महायुतीचे संकेत आहेत का? हे भगवा रंग आमच्या झेंड्यात सुद्धा आहे, ते पण संकेत। पण माझं असं म्हणणं आहे की हिंदुत्वामधला भगवा जो आहे तो आमच्या फक्त आय कार्डवर नाही, आमच्या आतमध्ये सुद्धा तोच आहे ना, त्यामुळे तो आमच्या आय कार्डवर असणारच आहे। आता हिंदुत्वच्या नावानंच आपण महायुतीत जाल? महायुतीत जाल का न जाल हा प्रश्न, तुला जेवढ्या या प्रश्नाची उत्सुकता आहे महाराष्ट्राला, देशाला आहे, तेवढीच आम्हाला सुद्धा आहे। त्यामुळे ते तासाभरात हे कळेल। पण हा काही मेळावा महायुतीत जायचं किंवा कुठली युती होणार, आघाडी होणार, मला असं वाटत नाही की या कारणाकरता आहे। दिल्लीवारी झाल्यानंतर जे काही प्रश्नांचं वादळ उठलेलं आहे, म्हणजे जवळजवळ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये राजसाहेबांना शिवसेना प्रमुख करण्यापर्यंत जे काही मेसेजेस फिरलेले आहेत किंवा त्यांची प्रश्नचिन्ह आहेत, तर या सगळ्यातली काय जी भूमिका आहे, जे काय खरं घडलेलं आहे, ते जे काही लोकांनी तारे तोडलेले आहेत, तर मला असं वाटतं की तासाभरामध्ये राजसाहेब त्याचं सगळ्याचं स्पष्टीकरण देतील। पण बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन तुम्ही पुढे जाताय। बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच काँग्रेस विरुद्ध ही भूमिका घेतली। आपण स्मृतीस्थळाजवळ आहोत, आज इथे जर निर्णय झाला तर त्याला खरोखर बाळासाहेबांचा वारसा तुमच्याकडे असं म्हणाल? तुम्हाला म्हणजे आता खरं मी कलाकार माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे, कलाक्षेत्रात काम करतो। आपण इथे तुम्ही खरं दाखवलं ना की बाळासाहेबांचं जे स्मारक आहे आणि तिथे ती मशाल कायम आहे, का माहिती नाही गणेश, पण मी संदीपला मगाशी म्हणलो की आज राजसाहेबांना बाळासाहेबांचा वारसा म्हणून बघितलं जातं या महाराष्ट्रात। तू नीट बघितलीस ना, आम्ही रोज इकडे येतो, साहेबांकडे येतो, आज जरा ती जास्त तेजस्वीपणे मशाल पेटली असं मला वाटतंय। तुम्ही रोज बघा, तुम्ही जर शॉट घेतला असेल तर खरंच तू बघितलं असेल तर जरा ती तेजाने जास्त ज्योत पेटलेली आहे। असाच साहेबांच्या विचाराने, राजसाहेबांच्या विचाराने महाराष्ट्र आणि देश पेटेल असं वाटतं मला। शालिनी ठाकरे देखील आपल्यासोबत आहेत। ताई, काय म्हणाल? चर्चा तुमच्या नावाची पण आहे उत्तर पश्चिम मध्ये की तुम्हाला जर युती झाली की तुम्ही तिथे उमेदवार असाल? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा। हे बघा, राजसाहेब जे निर्णय घेतील, त्यांचा जे काय आदेश होईल त्यानुसार आम्ही पुढे आमची वाटचाल करू, आम्ही तसं कार्य करू। पहिलं आम्हालाच काय माहिती नाही आहे, आज राजसाहेब काय निर्णय घेणार आहे आम्हाला त्याची उत्सुकता आहे, ते महत्वाचा निर्णय आहे। महायुतीत गेलं पाहिजे की जाल तुम्ही? तुमचं वैयक्तिक मत? नाही, असं काही वैयक्तिक मत नाहीये। आम्ही सगळेजण सन्माननीय राजसाहेबांवर एवढे वर्ष विश्वास ठेवून आहोत आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की साहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा घेतील, मराठी माणसाच्या हिताचा घेतील आणि हिंदुत्वाच्या हिताचा घेतील। त्यामुळे राजसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण। राजसाहेब बांधील ते तोरण आणि जे धोरण घेते त्या धोरणासोबतच आम्ही पुढे जाऊ असं संदीप देशपांडे म्हणतात। अभिजित पांडसे आहेत, सर्व नेते इथे आहेत। थोड्याच वेळात 7:30 पावणे 8च्या सुमारास राज ठाकरे इथं येतील आणि पावणे 8 पर्यंत त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल। मैदान आता जवळपास भरत आलेलं आहे।
60,000 खुर्च्या लावल्या गेल्या आहेत आणि जवळपास खुर्च्यांच्या पलीकडे किंवा मागे जी जागा रिकामी आहे तिथे बसून लोक आजचा हा मेळावा किंवा राज ठाकरे यांचं भाषण ऐकतील. म्हणून आजची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आज महायुतीत जाण्याची घोषणा ते जर करतील तर पुढे त्यांचा सहभाग कसा असेल, जागा मिळणार आहेत का, पाठिंबा देऊन प्रचार करणार आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या ज्या मनात आहेत, महाराष्ट्रामधील राज ठाकरे आणि महायुतीला मांडणाऱ्या वर्गाच्या ज्या मनात आहेत किंवा राजकारण जवळून पाहतात त्या लोकांच्या मनात उत्तरं आज मिळतील. थोड्याच वेळात राज ठाकरे यांचं आगमन होईल. 2 भाषणं होणार आहेत, जमील देशपांडे आणि दिलीप धोत्रे यांचं. त्यानंतर राज ठाकरे इथं 7:45च्या सुमारास संबोधनासाठी उभे राहतील. सौरभ, गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि तिन्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.